नाव दीक्षा. माझं लग्न होऊन काही वर्ष झाली होती. संसार अगदी व्यवस्थित, शांत आणि साचेबद्ध पद्धतीने चालला होता. माझी कोणतीही तक्रार नव्हती. पण एक मोठी पोकळी माझ्या आयुष्यात कायम होती. माझ्या नवऱ्याची नोकरी अशी होती की त्याला सतत वेगळ्या शहरामध्ये प्रवास राहावं लागायचं. काही आठवडाभर तर कधी महिनाभर तो घरापासून दूर असायचा. मोठ्या घरात एकटं राहणं सुरुवातीला ठीक वाटतं, पण हळूहळू त्या शांततेचा मला त्रास होऊ लागला. चार भिंतीच्या आत एकटं बसून राहण्यापेक्षा स्वतःला कुठेतरी व्यस्त ठेवा या विचाराने मी घरातच काही हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. मला शिकवण्याची आवड होतीच, त्यामुळे माझा वेळही छान जाऊ लागला आणि घरात पुन्हा एकदा माणसाचा राबता सुरू झाला. त्याच काळात मनोज माझ्याकडे अभ्यासासाठी येऊ लागला. मनोज दिसायला खूप साधा, शांत आणि कमालीचा हुशार मुलगा होता. तो साधारण 24 वर्षाचा असेल. अभ्यासात त्याची पकड इतकी मजबूत होती की गणिताचे अवघड प्रश्न असे किंवा क्लिष्ट संकल्पना तो एकदा सांगितले की समजून जायचा. त्याच्या अभ्यासातील रस, त्याची नम्रता आणि बोलण्यातील आदर यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला होता. मनोज जेव्हा घरात यायचा तेव्हा त्याच्या येण्याने संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरायची. सुरुवातीला आमचं नातं निव्वळ शिक्षक आणि विद्यार्थ्यापुरतंच मर्यादित होतं. तो यायचा, आपले प्रश्न विचारायचा, अभ्यास करायचा, निघून जायचा. पण हळूहळू वेळ बदलत गेला. अभ्यासाच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चा आता फक्त पुस्तकापुरत्याच राहिल्या नाहीत. कधी गणिताचे कोडे सोडता तो त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायचा, तर कधी पुस्तकातील एखाद्या हळूवार कवितेचा चर्चा करताना आम्ही दोघे तासनतास बोलत राहायचो. माझा नवरा घरी नसल्यामुळे माझ्या मनात असलेली एकांकीपणाची भावना मनोजच्या सहवासात विसरून जायची. त्याच्याशी बोलताना मला कधीच कंटाळा येत नसे. एक दिवस अभ्यास करताना त्याचा हाताचा स्पर्श नकळत माझ्या हाताला झाला. तो अगदी अनावधानात झालेला स्पर्श होता, पण त्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळी शॉक वेव्ह पसरली. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. तो आपल्या पुस्तकातच व्यस्त होता. त्या दिवसापासून माझ्या मनात त्याच्याविषयी एक वेगळंच वळण, हळू आणि अनाम आकर्षण निर्माण झालं. मला माहिती होती की हे विचार माझ्या जबाबदारीच्या आणि मर्यादेच्या बाहेरचे आहेत, पण अनेकदा बुद्धीनं ऐकत नाही. जेव्हा जेव्हा तो समोर यायचा तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढायची. त्याचा शांत चेहरा, त्याचे आश्वासक डोळे आणि त्यांचा आधार देणारा सहवास मला आतून कुठेतरी पूर्ण करत होता. तो अभ्यासाला येण्याची वेळ झाली की मी नकळत आरशासमोर उभे राहून स्वतःला व्यवस्थित करायचे. हे बदल माझ्याही लक्षात येत होते, पण मी स्वतःला रोखू शकत नव्हते. मनोजच्या त्या साध्या असणाऱ्या एक अशी ताकद होती ज्याने माझ्या आयुष्यात एक नवी रोषणाई आणली होती. आमचं हे भावनिक आकर्षण हळूहळू आणि नकळत एका अशा वळणावर येत होतं जिथे पुढच्या काळात काय घडणार याची मला पुढची कल्पनाच नव्हती. त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात एक वेगळाच उकाडा जाणवत होता. आकाश काळकुट्ट ढगांनी व्यापून गेलं होतं. वाऱ्यांची एक झुळूकही नव्हती आणि हवेतला दमटपणा मनाला अधिकच अस्वस्थ करत होता. माझा नवरा नेहमीप्रमाणे आठवडाभराच्या कामासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला होता. घरातही मी एकटीच होते. नेहमीसारखा शांत पण मनातला खाणारा तो एकाकी मनोभाव आजूबाजूच्या शांततेत अधिकच स्पष्ट जाणवत होता. संध्याकाळच्या सुमारास साधारण 5च्या आसपास मनोज फोन आला. दीक्षा मॅम, मी जरा 10 मिनिटे येतोय. उद्याच्या टेस्टसाठी गणितांचे काही कठीण दाखले समजून घ्यायचे होते. तुम्ही घरी आहात ना? त्याच्या नेहमीसारखा नम्र आणि आश्वासक आवाज ऐकून माझ्या चेहऱ्यावर नकळत एक मंद स्मित उमटलं. हो मनोज, मी घरीच आहे, तू ये, मी म्हणाले. 10 मिनिटात मनोज दारात उभा होता. त्याच्या अंगावर साधा टी शर्ट आणि जीन्स होती, पण त्याची ती साधी राहणी मला नेहमीच प्रभावित करायची. तो आत आला. त्याने नेहमीप्रमाणे आदराने मला नमस्कार केला आणि सोफ्यावर बसून आपली बॅग उघडली. आम्ही हॉलमधल्या टेबलाभोवती बसलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. मनोज अभ्यासात इतका गुंतून गेला होता की त्याला आजूबाजूला जगाचा विसर पडला होता. तो एक गणित सोडवत होता आणि मी त्याला अधूनमधून मार्गदर्शन करत होते.
पण माझं लक्ष आज अभ्यासापेक्षा मनोजच्या चेहऱ्यावर जास्त होतं. त्यांच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब, गणितात एकाग्र झालेली नजर आणि त्याचं हळूवार बोलणं माझं मन पुन्हा एकदा त्याच्याकडे खेचत होते. अचानक बाहेरच्या शांततेत भंग करत विजांचा प्रचंड कडकडाट झाला. खिडक्यांचा तावदानाचा तडतड आवाज होऊ लागला. पाहता पाहता बाहेर इतका मुसळधार पाऊस सुरू झाला की समोरचे काहीच दिसत नव्हते. पावसाचा तो प्रचंड आवाज आणि वाऱ्याची धगावी ऐकून मी दचकले. मॅम, आज पाऊस खूप भयानक रूप घेतोय असं दिसतंय, मनोज खिडकीकडे पाहत म्हणाला. त्या क्षणी अचानक लाईट गेली. संपूर्ण घरात एकदम गडद अंधार पसरला. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या चमकण्यामुळे एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. मी घाईघाईने उठले आणि किचनमधून मेणबत्ती शोधून आणली. मेणबत्ती पेटवून टेबलवर ठेवली. त्या मंद पिवळसर आणि थरथरणाऱ्या प्रकाशात मनोजचा चेहरा काहीसा वेगळा, अधिक आकर्षक आणि प्रगल्भ दिसत होता. मनोज, तू थांब, मी थोडा चहा करते, या पावसात छान वाटेल, मी म्हणाले. मी पण येतो मॅम मदत करायला, असं म्हणत मनोज माझ्या मागे किचनमध्ये आला. किचन लहान होते. मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही दोघे अगदी जवळ उभे राहून चहा बनवत होते. चहाचा कप घेताना नकळत मनोजची बोट माझ्या हाताला टेकली. तो स्पर्श उबदार आणि जिव्हाळ्याचा होता. त्या एका स्पर्शाने माझ्या मनात एक नाजूक थरथर पसरली. मनोजने लगेच हात मागे घेतला नाही, उलट त्याने काही क्षण माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या अंधोक प्रकाशात त्याच्या डोळ्यात मला एक वेगळीच तळमळ, एक वेगळीच भाषा दिसली. चहा पिऊन झाल्यावर आम्ही पुन्हा खिडकीजवळ आलो. बाहेर रस्ते पाण्याचे तुडुंब भरले होते. वाहनाची रहदारी पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते, पण पावसाचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच चालत होता. मॅम, मला वाटतं आज बस मिळणं अशक्य आहे, रस्त्यावर खूप पाणी साचले. मनोज चिंतेने खिडकीबाहेर पाहत होता. त्याच्या आवाजात एक प्रकारची दुविधा होती. पण माझ्या मनात मात्र एक गुप्त आनंद फुलत होता. मला आतून वाटत होतं की त्यांनी आज जाऊ नये. मनोज, या भयानक पावसात आणि अंधारात बाहेर पडण्याची मुळीच सुरक्षितता नाही. रस्ते पाण्याने भरले आहेत, तू आजची रात्र इथेच थांब. मी त्याचा हात हातात घेतल्याने प्रेमाने ते काळजीने म्हणाले. माझा हात त्याच्या हातात असताना त्याने माझ्याकडे अशा दृष्टीने पाहिले जणू तोच या शब्दाची वाट पाहत होता. त्याच्या डोळ्यातील ते कृतज्ञता आणि माझ्या मनातील ते सुप्त इच्छा आम्ही दोघांनी न बोलता एकमेकांच्या स्वीकारली होती. पावसाची ती वादळी रात्र आता एका वेगळ्याच नात्याची नांदी लागत ठरत होती. बाहेरील पाऊस जितका तीव्र होता तितकाच आमच्या दोघांमधील भावनिक वातावरण हळू अधिक कडक आणि तीव्र होत चाललं होतं. बाहेर पावसाचा जोर किंचितही कमी होत नव्हता. छतावर पडणाऱ्या थेंबाचा अखंड आवाज, विजांच्या लकलकाट आणि मेणबत्तीचा तो मंद थरथरणारा प्रकाश या सगळ्यांनी घरातील वातावरण एक अद्भुत आणि गोड शांतता निर्माण केली होती. आम्ही दोघांनी मिळून जेवणाची साधीशी तयारी केली. एकत्र स्वयंपाक करताना आमचे हात नकळत एकमेकांना स्पर्श करत होते. कधी भांडी सरकवताना तर कधी पाण्याचा तांबा देताना. प्रत्येक लहानसा स्पर्शामुळे माझ्या मनातल्या भावना अधिक तीव्र होत होत्या. जेवण झाल्यावर मी मनोजला हॉलमधील सोफ्यावर व्यवस्थित अंथरूण पांघरून करून दिले. मनोज, तुला काही लागत तर हक्काने सांग, अजिबात संकोच करू नकोस, मी त्याला म्हणाले. हो दीक्षा, मी थँक्यू, तो मंद हसला. त्याच्या आवाजात एक वेगळाच जडपणा होता. मी माझ्या बेडरूममध्ये आले. दाराची कडी न लावता फक्त आतून दार उघडून घेतलं. पलंगावर आडवे झाल्यानंतर मला अजिबात झोप येत नव्हती. बाहेरील वादळापेक्षा मोठं वादळ माझ्या मनात उठलं होतं. एका बाजूला माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचे आहे, पण दुसऱ्या बाजूला मनोज साहसाने मिळणारा होता. भावनिक दिलासा मी नाकारू शकत नव्हते. सुमारे अर्धा तासाने दरवाजावर एक अतिशय हलकी ठप्प झाली. दार हळूच उघडे केलं. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात दारात उभा असलेला मनोज मला दिसला. मनोज, काय झालं, तुला झोप नाही आली का, मी पलंगावरून उठून बसत विचारले. तो काहीच बोलला नाही. तो हळूच चालत माझ्या पलंगाजवळ आला. त्याचा चेहरा नेहमीसारखा शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ होती. तीव्रतेने आतुरता दिसत होती. तो माझ्या अगदी समोर येऊन उभा राहिला.
मॅम, मला हॉलमध्ये अजिबात झोप येत नाही आहे. मनावरचा ताण सुटत चालला आहे. त्याचा आवाज कमीला खोल आणि थरथरणारा होता. काय बोलतोस मनोज? मी जरा सावरून विचारलं. पण माझ्या हृदयाची धडधड आता स्पष्ट ऐकू येत होती. मनोजने न बोलता माझा हात स्वतःच्या हातात घेतला. त्याचा स्पर्श उबदार होता. त्याने हळूच मला उभे केले आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या क्षणी मला मनोज एक पूर्णपणे वेगळं रूप दिसलं. तो आता फक्त एक शांत आणि नम्र विद्यार्थी राहिला नव्हता, तर तो स्वतःच्या भावनाप्रती अत्यंत प्रामाणिक असणारा एक प्रगल्भ तरुण वाटत होता. दीक्षा, प्लीज आज मला रोखू नकोस. मी बऱ्याच महिन्यापासून या भावना माझ्या मनातून दाबून ठेवल्या आहेत. रोज तुमच्याकडे अभ्यासाला येताना, मग तुझ्याशी बोलताना मला फक्त तुमचा सहवास हवासा वाटतंय. मी फक्त तुमचा विद्यार्थी बनून राहू शकत नाही. आज या पावसात एकांत मला माझं प्रेम व्यक्त करू द्या. त्याचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. त्याने अत्यंत प्रेमाने माझ्या दुसऱ्या हातात घेतला आणि हळूच मला स्वतःच्या जवळ ओढलं. त्याच्या या तीव्र आणि भावनिक रूपाने मी पूर्णपणे हैराण झाले होते. माझ्या मनात साचणारा संकोच, भीती आणि समाजात विचार त्या एक क्षणात गळून पडला. मनोजच्या या त्या आवेगात एक अस्मर्थित प्रेम होतं. त्याची मी कित्येक वर्षापासून वाट पाहत होते. त्याने हळूच माझे केस मागे केले आणि माझ्या कपाळावर अत्यंत हळूवार चुंबन घेतले. त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण अस्तित्वाला एक वेगळीच भावनिक जाणीव झाली. माझ्या डोळ्यातून नकळत पाण्याचे थेंब आले, पण ते दुःखाचे नव्हते, तर त्या भावनिक तृप्तीचे होते. मनोजने मला अत्यंत नाजूकपणे आणि प्रेमाने जवळ घेतले. त्या बंद दाराड पावसात, संगीतात आणि मेणबत्तीच्या मंद प्रकाशात आमच्या दोघांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सर्व बंधनाचा अर्थ बदलला होता. तिथे उरल्या होत्या फक्त दोन व्याकुळ मन आणि त्यांच्या परस्पर तीव्र भावना. त्या मंद प्रकाशात आणि पावसात, अखंड संगीतात मनोजचा स्वासिक आणि प्रेमळ मिठीचा स्पर्श माझ्यासाठी खूप काही सांगून जात होता. ज्या एकाकीपणाने मला इतकी वर्षे पोखरून काढलं होतं, तो एकाकीपणा मनोजच्या त्या हळूवार सहवासाने कुठेतरी पळून गेला. त्याने मला अत्यंत नाजूकपणे पलंगावर बसविले आणि माझ्या शेजारी बसला. त्याने माझं कपाळ, माझे डोळे आणि माझे हात प्रेमाने कुरवाळले. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळा आदर होता. अतिशय तीव्र अनुरागाने भावनिक समर्पण जाणवत होतं. दीक्षा, मी तुम्हाला कधीच दुखावणार नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेले प्रेम निव्वळ आकर्षण नाही, तर तुमच्या एकेक मनाचं समजून घेणारा माझं मन आहे. मनोज माझे हात हातात घेऊन अतिशय आत्मीयतेने म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अस्नांद्र वाहू लागले. मी माझं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. त्या क्षणी मला जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागा सापडल्याचा भास झाला. बाहेरील वादळाचा आवाज हळूच कमी होत होता, पण आमच्या दोघांच्या हृदयात सुरू झालेला भावनाचा प्रवाह अधिकच गहिरा होत चालला होता. आम्ही दोघे त्या रात्री बराच वेळ एकमेकांच्या सहवासात बसून राहिलो. कधी जुन्या आठवणी बोलत, तर कधी एकमेकांच्या डोळ्यात पाहत आम्ही तीव्र अनुभव राहिलो. मनोजच्या सहवासाने माझ्या मनात एक नवा उत्साह, एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती. त्या बंद दाराड, मेणबत्तीच्या अंधुक आणि थरथरत्या प्रकाशात आमचं नाते शिक्षकांनी सर्व पडदे गळून पडले होते. तिथे फक्त दोन प्रगल्भ मन एकत्र आले, ज्याने एकमेकांच्या भावनांचा पूर्ण सन्मान स्वीकारला होता. सकाळचे 5 वाजण्यास सुमारास पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला होता. खिडकीतून हळूवार तांबड फुटल्याने किरण आत येत होते. लाईटसुद्धा परत आली होती, पण खोलीतील ती मंद शांतता अजून तशीच टिकून होती. मनोज माझे शरीर शांतपणे निजला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अद्भुत समाधान आणि शांतता दिसत होती. मी मंद असून त्याच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. त्यांचे हळू डोळे उघडल्याने मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय गोड आणि लज्जत स्मित उमटलं. गुड मॉर्निंग दिशा, तो हळूच आवाजात म्हणाला. गुड मॉर्निंग मनोज, मी सुद्धा तितक्याच प्रेमाने उत्तर दिले. सकाळच्या पहिल्या प्रकाशात आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता आमच्या मनात कोणती अपराधीपणाची भावना नव्हती, कोणती भीती. घडलेली रात्र आमच्यासाठी दोन एकाकी मनांनी एकमेकांना दिलेला भावनिक आधार होता. मनोज उठला. त्याने आपले कपडे व्यवस्थित केल्याने निघण्याची तयारी करू लागला. दाराजवळ पोचल्यावर तो थांबला आणि त्याने वळत माझ्याकडे पाहत म्हणाला, दीक्षा, कालची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहीन. मी फक्त हसले आणि मनाने होकार दिला. मनोज निघून गेला.